नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. बेलवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ अश्विनी केतन पाटील यांची बिनविरोध निवड. बेलवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ अश्विनी केतन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात या निवडीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारताना रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमाताई पाटील, बाजार समिती सभापती महादू मानकर, जिल्हा परिषद सदस्य हरिओम शेठ, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, गटनेते विवेक म्हात्रे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, युवा नेते ललित पाटील, बेलवडे सरपंच हरेश पाटील, अंतोरेचे माजी सरपंच अमित पाटील, उद्योजक प्रशांत पाटील, पप्पू शेठ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ अश्विनी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून बेलवडे ग्रामपंचायतीच्या विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. गावातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. आज ग्रुप ग्रामपंचायत बेलवडे येथे आज उपसरपंच म्हणून अश्विनी ताईंची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे हरिओम भाऊ आहेत, ललित शेठ आहेत, आमचे संजय डंगर आहेत, सगळेच पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मंडळी जी बेलवडे ग्रामपंचायतीतील आमचे उपसभापती बाळाराम पाटील साहेब असतील, तशीच सारी ज्येष्ठ मंडळी यांनी साऱ्यांनी आशीर्वाद देऊन आज एकमुखाने अश्विनीताईंची उपसरपंच म्हणून इथे निवड झालेली आहे. या ग्रामपंचायतीत आमचे हरेश भाई खूप चांगलं काम या आधी करता आहेत. त्यात आमचे उपसरपंच काय नाव त्यांचं जाण्यावीर हे सुद्धा चांगलं काम इथे करत होते आणि एकमुखाने अश्विनीताईंची आज निवड झाली आहे. आज आपल्या सर्वांच्या वतीने अश्विनीताईंना शुभेच्छा देते की तुम्ही असंच चांगलं काम या साऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने कराल अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. आज ग्रुप ग्रामपंचायत बेलवडेच्या उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाली. त्याचं श्रेय मी आपल्या विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच, आदरणीय सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि तसेच माझे परिवाराची मंडळी यांना देते. खरं तर उपसरपंच हे पद नसून एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला साध्य करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आमचे सरपंच साहेब ज्या स्वेच्छेने ग्रामपंचायतीच्या विकासासाठी प्रयत्न करतात त्या स्वेच्छेने मी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद देते की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवलात, त्या विश्वासाचं सार्थ करेन. आणि ताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करावं, घडवावं मला. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.